हाय, हॅलो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आज माझ्या सेकंड व्लॉगची सुरुवात होती आहे आणि आज वाजलेत सकाळचे 6 आणि सकाळी खरं तर आज उठायला उशीर झालाय. रोज मी सकाळी 5:30ला उठते असते. आज थोडं लेट झालं. अ, आणि बघू शकता तुम्ही सकाळी-सकाळी बाहेरचा असा छान व्ह्यूज असतो ना, सकाळ मस्त चिमण्यांची चिवचिवाट आणि अशा म्हणजे फ्रेश मॉर्निंगला जेव्हा आपल्या कामाची सुरुवात सुद्धा फ्रेश होते ना, तेव्हा दिवस पण खूप छान जातो. कामाला एनर्जी येते. चला फ्रेश व्हायचंय अजून. फ्रेश होते आणि मग तुम्हाला कंटिन्यू करते. ठीक आहे? फ्रेश झाले आणि देवपूजा केली, कणिक वगैरे मळून घेतली, थोडी स्वयंपाकाची तयारी केली आणि आता स्वयंपाक करते. कारण परीची स्कूल चालू झालेली आहे. तिचे पप्पा पण सकाळी 9ला जातात, त्याच्यामुळे त्यांचा पण टिफिन. आणि हे बघा, चपात्या करता करता कृष्णा आली उठून झोपेतून. आली ना कधी पण अशीच करते, म्हणजे तिला मला डिस्टर्ब करायला किंवा माझ्या जवळ खेळणार, मी तुला मदत करते, मी करते, आणि अशी चुळबुळ तिची काहीतरी मध्ये मध्ये चालू असते. तशी काही ती एकटी कुठंच राहत नाही. तर जवळ खेळायला किंवा काय करायला, गप्पा मारायला, जास्त बोलायला तिला लागतं. आणि तसं तिचं नाव कृतिका आहे. शाळेमध्ये आम्ही तिला कृतिका टाकलं. यावर्षी ती पहिलीला जाईल. आता 6 वर्ष कंप्लीट झालीत तिला. आणि अजून तिची स्कूल चालू झालेली नाही आहे, कारण तिची अजून म्हणजे तसे ॲडमिशनच अजून प्रॉपर ॲडमिशनचे जे हे आहे प्रोसिजर आहे ती पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तिची स्कूलला वेळ आहे, 15 तारखेला तिची स्कूल चालू होईल. आणि परीची मात्र चालू झाली आहे, कारण परीला यावर्षी स्कॉलरशिप आहे. परी म्हणजे माझी मोठी मुलगी, तिचं नाव मृदिनी आहे आणि ती 4थीला यावर्षी गेली आहे. तर तिचा क्लास चालू झालेला आहे, कारण तिला यावर्षी स्कॉलरशिप आहे. आणि हे बघा, परी पण आली अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन. ती डायरेक्ट माझ्याजवळ आली होती वेणी घालून द्यायला, कारण ती मोठी आहे, ती स्वतः आवरते, स्वतः उरकते. पण तिला वेणी काही अजून घालता येत नाही. आता आम्ही डिसिजन घेतला आहे दोघींनी पण केस कट करायचा. मित्रांनो, ही बघा, ही आहे माझी मोठी मुलगी आणि ही हिचा इंट्रो स्वतः देणार आहे. हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मला तर वाटते तुम्ही सर्व मजेतच असणार. तुम्हाला माहिती का, माझी इच्छा आहे की ना मी मोठं होऊन इंजिनियर बनू कम्प्युटरची, आणि ना एक चांगलं आम्हाला ना आता घर सुद्धा बनवायचंय. तुम्ही आम्हाला जो आणि लाईक करतील ना, आम्ही त्याच्याने एक मोठं घर बनवणार आणि ना मी माझी इच्छा सुद्धा पूर्ण करू शकणार. सो तुम्हाला आमच्या ह्यावर लाईक अँड सबस्क्राईब करायचंच आहे. सो बाय. ओके, तर आमच्या व्हेकेशन संपलेल्या आहेत आणि शाळेला सुरुवात झाली आहे आणि ती निघाली आहे आता शाळेत जायला. आणि ती 9 वर्षाची आहे. यावर्षी 4थीला गेलेली आहे आणि स्कॉलरशिप आहे, त्याच्यामुळे लवकर स्कूल सुरू झालेली आहे, फक्त स्कॉलरशिपच्या मुलांसाठी. आणि तशी ती छान आहे. तुम्ही ऐकलं असेल काय काय बोलत होते. बरंच काही. तिचे खूप स्वप्न आहेत आणि म्हणजे खूप विचारिक आहे. चालेल, तर मी तिला सोडून येण्यासाठी आता निघाली आहे. बाय बाय. आणि हे माझं शैतान, छोटं शैतान, ते निघाली. तिला जायचे दीदीला सोडवायला. तू जाणार आहेस दीदीला सोडवायला? दीदीला सोडवायला जायचंय तुला? मला पाहिजे, मी जाते सोडवायला. चल बेटा. हाय. तर मित्रांनो, परी गेली आता स्कूलमध्ये आणि कृष्णा गेली बाहेर खेळायला आणि जो छोटा शैतान आहे तो अजून झोपलेला आहे. ते कॉफी बनवते, घेते, थोडे रिलॅक्स होते. नंतर आपल्या घराचं काम चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि फुटिंगचं काम आहे. आणि त्या फुटिंग मध्ये आपण पिरॅमिड तिथे स्थापना करणार आहे, पिरॅमिड टाकणार आहे. तर ते पण कामाला लोक येतील आणि मला तिकडे पण जावं लागेल. ठीक आहे.
चला तर मग आता मस्तपैकी छानशी कॉफी बनवते आणि कॉफी पिते जेणेकरून मला फ्रेश होईल. आणि बघा एवढा राडा झालाय आणि हा सगळा राडा मला आता आवरायचा आहे. खिडकीतून खूप जास्त प्रकाश येते कारण जिथं मी आता राहतेय ना ते एरिया म्हणजे नवीन प्लॉटिंग आहे. शिक्रापूरच्या थोडं 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं नवीन आमच्या प्लॉटचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही आता एवढ्यातच इथे शिफ्ट झालं. जिथं आता मी राहते सध्या ते रेंटनी आहे आणि 1 आर-केच आहे. त्याच्यामुळे थोडं कंजेस्टेड आहे. घराच्या जवळ म्हणजे जिथं आपलं काम चालू आहे तिथं कामाच्या जवळ ही रूम होती. त्याच्यामुळे मला जायला यायला आणि मुलांना म्हणजे घेऊन जाणे किंवा घर सांभाळणे, पोरं सांभाळणे या गोष्टीसाठी सोयीस्कर वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही ही रूम घेतली आणि इथं शिफ्ट झालो. तर एक 6 महिन्यामध्ये ते आम्हाला रेडी करून देणार आहेत. तर बहुत होते नाही होत पण माझं YouTube चॅनल चालू करायचं खूप दिवसापूर्वीच चालू होतं. मला म्हणजे जवळ-जवळ एक 4-5 वर्ष झाले असतील. माझा दादू तेव्हा नव्हता आणि 2 मुलीच होत्या म्हणजे कृष्णा आणि परी होत्या आणि माझा म्हणजे मी विचार करत होती करायचंय, चालू करायचंय. पण काय म्हणतात ना त्याला ते तेव्हा व्हायचं नव्हतं. स्वामींची तेव्हा इच्छा नव्हती. तर आता चालू झालंय. आणि बघा हे अशी परेशान करत असते मला अधून-मधून. सारखी बाहेर जाणार, घरात येणार. चला. आता तिला यायचं नाहीये. चला तर मग मी निघाली आता. प्लॉटकडे हा माझा जवळजवळ 10वा राऊंड असेल. कारण की आज फुटिंग करायची होती. फुटिंग करत होतो आणि फुटिंग करता करता आपल्याला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आला आहे. कारण सगळ्यांच्या बोर आटल्यात गल्लीतल्या आणि आपली पण बोर आटली. आपल्या पण बोरला फक्त 5 किंवा 10 मिनिटच चालते. त्याच्यामुळे टँकर बोलावलं. टँकरचा नंबर नव्हता आणि टँकर खाली करायला सुद्धा जागा नव्हती. आणि एक जवळजवळ मी 10 ते 12 टँकरवाल्यांना कॉल केले असतील आणि तेव्हा कुठं मला टँकर भेटलं आणि फायनली ते टँकर आलं, काढलं आणि माल बनवायला सुरुवात झाली आणि टाकायलासुद्धा. तर आता मला तिथं पिरॅमिडची पण व्यवस्था पिरॅमिड टाकायचे. बघूयात कसं होते. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. तर मी पलीकडे ना मला आतमध्ये जाता येत नव्हतं कारण मध्ये मटेरियल बनवलं होतं. आतमध्ये जाता येत नव्हतं म्हणून पलीकडे मी काय केलं की त्यांच्याकडनंच आहे ना पिरॅमिड ठेवून घेतले आणि अलीकडच्या म्हणजे अग्नेय कोपऱ्यातल्या पिरॅमिडमध्ये मी पूजा केली होती. पण मधात बघा कृष्णाची काय चुळबुळ चालली आहे. कृष्णा बाहेर निघ, बाहेर निघ कृष्णा. तुला ताप आला बाबा मला किती ओरडतील माहिती तुला. तर मी कृष्णाला ओरडत होते आणि फायनली मग मी पूजा करून घेतली होती. अग्नेय कोपऱ्यामध्ये जो कॉलम होता ना त्या कॉलमच्या जवळ मी पूजा केली आणि त्या पूजा म्हणजे थोडंसं पाणी वगैरे टाकून हळदी कुंकू टाकून एक गणपती मी तिथं मांडला होता आणि त्या गणपतीची पूजा करून कारण गणपती आराध्य दैवत असतो असं म्हणतात आणि गणपतीची पूजा करून तिथं मी ते पूजा वगैरे केली होती. पाया भरण्याची ज्याला आपण म्हणतो आणि त्या पाया भरण्याची पूजा केल्यानंतर मी तिथं पिरॅमिडची स्थापना केली होती आणि एक अग्नेय कोपऱ्यामध्ये अशा 2 ठिकाणी मी पिरॅमिड स्वतः माझ्या हाताने ठेवले आणि पलीकडे मला जाता येत नव्हतं त्याच्यामुळे तिथं मात्र मला त्या भयांकडनं ठेवून घ्यावे लागले. आणि मध्यभागीचा जो पिरॅमिड आहे तो पिरॅमिड ठेवायचा बाकी आहे कारण तिथं काही बीम नव्हता. तिथं थोडंसं जमीन खाली खोदून नाही का तिथं आपल्या बीम लावावं लागेल. त्याच्यामुळे तो एक बाकी आहे. ते काम मात्र संध्याकाळी आता हे घरी आल्यानंतरच होईल. मग तो मिडलचा जो आहे तिथं पिरॅमिड टाकून घेऊ. भयंकर ऊन आहे आणि उन्हाने फार बेहाल झालेले आहेत आज. आणि सकाळी जवळजवळ 10 वाजेपासून इथं मी नुसती चक्रा घालते प्लॉटवर आणि रूमवर आणि फायनली माझे पिरॅमिड टाकून झालेत. पूजा घेतलात ना तुम्ही कृष्णा कशी चुळबुळ करत होते त्यांच्यामध्ये सुद्धा. तर तिला पण जबरदस्ती बळच मी बाहेर काढलंय आणि आता रूमवर पाठवून दिलंय आणि दादूला झोपवून आले होते
त्याच्यामुळे रिलॅक्स आहे. आणि आता पूर्ण वेळ जवळजवळ संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत मी इथंच आहे. आणि आता 3-3:30 वाजता परी घरी येईल. त्याच्यामुळे परी आल्यानंतर मला दादूचं आणि कृष्णाचं टेन्शन नाही. ती दादूला सांभाळते बऱ्यापैकी. आणि कामाचा जर विचार केला तर कपडे, भांडे, फरशी सगळे कामं तशीच आहेत. पूर्ण कामं बाकी आहेत, त्या आता रात्रीच करावं लागणार आहेत. कारण इथून मला हलता येणार नाही. इथं मला पूर्ण वेळ थांबावंच लागणार आहे. कारण जे पिरॅमिड टाकलेले आहेत ते पिरॅमिडवर जर मटेरियल पडलं तर ते फुटू शकतात आणि ते डॅमेज व्हायला नकोत. म्हणून मी पूर्ण वेळ इथंच थांबणार आहे. चला तर मग आपण भेटूयात पुन्हा एकदा. तर त्याच्या आधी प्लीज माझं चॅनल आवडलं असेल, माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला अजून म्हणजे पाहिजे तशी एडिटिंग जमत नाही आहे किंवा अजून कोणतं ॲप वापरायचं किंवा नेमकं काय करायचं असं नाही का, मला थोडंसं जर गायडन्स मिळालं तर खूप छान होईल. एक चांगला एडिटिंग ॲप म्हणजे कोणता बेटर आहे, कोणता मी वापरला पाहिजे किंवा थंबनेल कसा टाकलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे माहिती मी घेते शिकते आहे. तर तुमच्याकडनं जर मला मदत झाली तर खूप छान. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. हो माझी कृष्णा, बाय करा. बाय कर. बाय. चल आई, चल आई.